नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिकन रेसिपी बघणार आहोत। मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा आणि हा आमच्या नाशिकच्या काळ्या मसाल्यातील एकदम स्पेशल रस्सा होणार आहे। मी हा फक्त एका मसाल्यापासून चिकन रस्सा बनवणार आहे। आमचा नाशिक स्पेशल काळा मसाला तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता तुम्हाला मागवायचा असेल तर। आता सध्या मी दोन प्रोडक्ट केलेले आहेत, नाशिक स्पेशल काळा मसाला आणि नाशिक स्पेशल लाल मसाला। तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। मी माझा नंबर स्क्रीन वरती देईल। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलंय। त्यासाठी मॅरिनेशन साठी आपल्याला धना पावडर, हळद, चवीपुरतं मीठ आणि हिंग लागणार आहे। आणि मॅरिनेशन साठीच लिंबू पण लागेल आपल्याला। आणि फोडणी देताना आपल्याला जे आधी सूप तयार करून घ्यायचंय, म्हणजे आधी उकडून घ्यायचंय, उकड करून घ्यायची आहे चिकनची। त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे जिरं, आलं लसूण आपल्याला इथं ठेचून घ्यायचं आहे, कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर बारीक कट करायची आहे। तर आपण आता मॅरिनेशन करून घेऊया। लिंबू टाकून घ्यायचं आहे अर्ध, पूर्ण अर्ध्या लिंबाचा रस इथं वापरायचा आहे आपल्याला। हळदी पावडर पाव चमचा, धना पावडर अर्धा चमचा घेतलेलं, आपलं चवीपुरतं जे मीठ आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि चिमूटभर हिंग। आता हे आपल्याला सर्व मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ शकतो, वाटणाची वगैरे। तर इथं कांदा वगैरे मस्त छान कट करून घेतलाय बारीक। आता तुम्हाला किती तेल आवडतं त्यानुसार तुम्ही इथं तेल टाका। मी इथं 1.5 पळी तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचंय। जिरं छान फुललं की ठेचलेला लसूण आणि तेजपान सांगायला विसरले, 2 ते 3 तेजपान। आवडत असली तर टाकली तर चालते, नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे। लसूण छान लाल सर झाला की कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेला। आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि मॅरिनेशन मध्ये सगळं टाकलंय त्यामुळे आपल्याला बाकीचं कुठलंही काही टाकायची गरज नाहीये फोडणीमध्ये। धना पावडर, हळद वगैरे तेवढी पुरेशी होती बरोबर। आता कांदा छान परतून घेते मी। कांदा छान परतला की ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा इथं आणि थोडीशी कोथिंबीर। आता आल्याचा थोडासा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं 1 मिनिटभर फक्त। बाकी सगळं साहित्य कांदा वगैरे सगळं परतून झालंय छान। आता आपण इथे चिकन टाकून घेऊया। हे सर्व चिकन टाकून घेतलंय। आता चिकन आपल्याला छान परतून घ्यायचंय तेलावरती। तेलावर छान परतून घेतलंय आता चिकन। आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया। असं कुकरचं झाकण असं ठेवायचं याच्यावरती आणि वाफेवरती 5 मिनिटं आपल्याला असंच होऊ द्यायचंय। हे असं शिजून घ्यायचंय, पाणी सुटतं त्याला बरोबर आपोआप मिठाचं आणि बाकीच्या गोष्टींचं। आणि वाफेवरती होतंय तोपर्यंत इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय। आपल्याला पाणी गरमच वापरायचं इथं चिकनसाठी। कुठलीही भाजी करताना पाणी गरम वापरा, म्हणजे आहे ती चव टिकून राहते। तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा कायमच। 5 मिनिटं झाले, आता बघूया। बघू शकता असं चिकनला आपोआप मिठाचं असं पाणी सुटतं आता। आणि बघू शकता असं मोठं मोठं दिसतंय, म्हणजे छान वाफेवरती आपलं छान झालंय। आपण जे पाणी गरम करून घेतलंय हे टाकून घेणार आहे। तुम्हाला किती उकड रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्या। मी 1.5 ग्लास पाणी टाकलंय अर्धा किलो चिकन साठी। आता मिक्स करायचं। सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची। झाकण लावून घेणार आहे आणि 3 शिट्ट्या घेणार आहे मी। तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात आणि तुमचे चिकन कसं आहे त्यानुसार तुम्हाला शिट्ट्या घ्यायला लागतील। तर मी 3 शिट्ट्या घेणार आहे। तर बघूया 3 शिट्ट्यामध्ये कसं शिजतं। आणि मीडियम गॅसवरच आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या, म्हणजे चिकन एकदम छान मऊ असं शिजतं। तर मग
बाकीची पुढची तयारी बघूया आता। कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या झाल्या आहे, आता बाजूला ठेवलंय आणि इथं कढई गरम करायला ठेवली आहे। आपल्याला वाटण भाजून घ्यायचंय इथं, तर आपण आता वाटणाचं साहित्य बघूया। एक छोटूसा एवढाच कांदा घेतलाय इथं कट करून, 5 ते 7 पाकळ्या लसणाच्या, आलं लसूण थोडं कमीच घ्यायचं कारण आपण आधी उकडला पण टाकलंय, 3 हिरवी मिरची, कोथिंबीरची देठं, किसलेलं 2 चमचे खोबरं आणि 2 चमचे फुटाणे घेतले इथं। हा आमचा घरगुती काळा मसाला आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा ऑनलाईन ऑर्डर करू शकता। आणि हा एकच मसाला वापरून मी आज इथं चिकन झणझणीत रस्सा बनवणार आहे। हे बघू शकता, असं पॅकिंग असणार आहे, एकदम स्वादिष्ट आहे, तुम्ही नक्की ऑनलाईन घेऊन बघा। हळद घ्यायची थोडीशीच, कारण आपण उकडलं पण हळद टाकली आहे, तर इथं आपल्याला कमी वापरायची आहे, दाखवते मी। आणि मीठ सुद्धा आपल्याला इथं बेतानीच वापरायचं आहे, कारण उकडलं आपण मीठ टाकलेलं आहे। तर आपण आता वाटण तयार करून घेऊया, भाजून घेऊया। तेल गरम झालंय, कांदा टाकून घेऊ। कांदा थोडासा लाल रंगावरती आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लाल झाला का खोबरं टाकून घ्यायचंय, हिरवी मिरची, आणि हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचंय। आता ते कांद्याबरोबर कांदा खोबरं छान परतलं की कोथिंबीरची देठं, आलं आणि फुटाणे टाकून गॅस बंद करायचा। बघू शकता, असं छान ब्राऊन रंगावरती सगळं साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, पण एखादी तरी टाकून बघा, मसाल्याच्या भाजीला छान लागते। आता हे साहित्य मी सगळं एका डिश मध्ये काढून घेणार आहे। छान परतून झालंय आता आपलं सगळं साहित्य। वाटण पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला छान एकदम बारीक वाटून घ्यायचंय, फाईन पेस्ट करायची एकदम। वाटण वाटून घेतलंय बारीक एकदम मस्त। आता कुकरची पण वाफ गेली आहे, चिकन शिजलंय का बघूया, तर शिजलंय छान। आता हे बाजूला ठेवू आणि वाटण छान परतून घेऊया। कढई गरम करायला ठेवली आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं तेल टाका, मी 2 पळी तेल टाकून घेते। तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि हा घरगुती मसाला घेतलाय, हा घरगुती काळा मसाला घेतलाय, हा मी इथं 2 चमचे घेतलाय, तुम्ही कमी अधिक करू शकता। तर तो तेलामध्ये टाकायचा आणि पाव चमचालाही कमी हळद टाकायची आहे। मसाला 10 सेकंदासाठी फक्त आपल्याला इथं तेलात परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचा नाही, कारण ऑलरेडी सगळे मसाले भाजलेले असतात काळ्या मसाल्याचे। आता वाटण टाकून घेऊया। वाटण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। इथं वाटण परतेपर्यंत इथं मी पाणी पण गरम करायला ठेवलंय आणि आपलं वाटण पण छान परतून झालंय। आता बघू शकता, असं छान सगळीकडनं तेल सुटलंय वाटणाला। कढई आपण खाली उतरून घेऊया आणि त्यावरती कुकर ठेवू। हे सगळं वाटण मी आता कुकर मध्ये काढून घेणार आहे। रंग वगैरे बघू शकता किती छान आलाय, कुठलाही दुसरा मसाला वापरला नाहीये मी इथं, एकच मसाला वापरून छान असं चिकन रस्सा होणार आहे आपला। आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्या, पण पाणी गरमच टाकायचं आहे। आपण मसाला परतून घेतलाय, त्या कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून आता मी टाकणार आहे याच्यामध्ये, चिकन मध्ये सगळं वाटण असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अंदाज येतो आपल्याला किती पातळ झालंय किती घट्ट आहे। आता एवढा घट्ट सर मी ठेवणार आहे। इथं या स्टेजला आता चाकून बघायचं चिकन आपलं, म्हणजे किती मीठ कमी जास्त आहे का नाही हे कळतं। तर मी थोडंसं चाकून बघितलंय, मीठ थोडं कमी वाटतंय मला, तर टाकते मी चवीपुरतं। आणि कोथिंबीर आता छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी मंद आचेवर आपल्याला इथं उकळून घ्यायचंय, म्हणजे मसाले आणि चिकन छान
रस्स्यातला जो मसाला असतो तो छान चिकन मध्ये मुरतो 10 मिनिटं उकळून घेतल्यामुळे. आता आपण छान 10 मिनिटं उकळून घेऊया. 10 मिनिटं झाले. आता बघू शकता किती छान अशी मस्त तर्री आली आहे. फक्त हा आमचा घरगुती नाशिक स्पेशल काळा मसाला वापरू. आता सर्व करून घेते. तर कसा दिसतोय आपला गावरान पद्धतीचा नाशिक स्पेशल काळा मसाल्यातला झणझणीत चिकन रस्सा. तर मग रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. आणि मसाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर करून बघा, एकदा टेस्ट करून बघा, नक्कीच आवडेल. आणि अशाच नवीन आणि छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.